आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीनं अध्यक्षा नगरसेविका प्रीतीताई सातम यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एक सारी वॉकथॉनच्या कार्यक्रमाचं आयोजन हे आरे कॉलनीमध्ये करण्यात आलेलं आहे। आपण बघताय की मोठ्या प्रमाणावरती शेकडो माता भगिनी आपल्या सकाळी सकाळी या साडी वॉकथॉनमध्ये भाग घेण्याकरता सहभागी होण्याकरता मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने आणि देवाभाऊंच्या सरकारने आपल्या माता भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या ज्या योजना आणलेल्या आहेत, बेटी बचाओ बेटी पढाओची योजना असेल, महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना असेल, आता नुकतंच आपल्या 14 वर्षाच्या मुलींना सर्वायकल कॅन्सर पासून संरक्षण देण्याकरता सर्वायकल कॅन्सर मास वॅक्सिनेशन कॅम्प्स हे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्या मातृशक्तीला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जी पावलं उचललेली आहेत त्याच्या आधारावरती आपल्या माता भगिनी मोठ्या ताकदीनं या पुढे जात आहेत। लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहेत, लखपती दीदी करोडपती दीदी होणार आहेत आणि आज भारताची अर्थव्यवस्था ही जगामध्ये इतकी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे, त्यामध्ये आपल्या मातृशक्तीचा एक खूप मोठा वाटा आहे, खूप मोठं योगदान आहे। मोठ्या प्रमाणावरती आपल्या माता भगिनी उद्योजक होत आहेत। सरकारने दिलेल्या सर्व योजनांचा पूर्ण उपयोग करून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, MSMEच्या योजना असतील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्या माता भगिनींचा सुद्धा त्यामध्ये सहभाग असून उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातूनही त्यांची वाटचाल ही झालेली आणि त्यामुळे आपल्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये आणि भारत देशाची अर्थव्यवस्था ही ज्या जगातली 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली आहे त्यामध्ये आपल्या माता भगिनींचा खूप मोठा वाटा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या संसदेमध्ये आणि देशातल्या सर्व विधानसभेमध्ये सुद्धा 33% या ठिकाणी महिलांचं सहभाग हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। साटम साहेब, आपण अध्यक्ष झाला त्यानंतर सर्वात जास्ती प्राधान्य हे महिलांना महानगरपालिकेमध्ये मिळालेलं दिसून येत आहे। त्यासोबत लाडकी बहीण योजना असेल, भारतीय जनता पार्टी नेहमीच महिलांसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म आज तयार झालेलं आहे। नाही, नक्कीच माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली एक फ्लॅगशिप स्कीम असून मोठ्या प्रमाणावरती आपल्या माता भगिनींना एक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने उचललेलं हे सर्वात मोठं पाऊल आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या संकल्पनाम्यामध्ये मुंबई शहरातल्या सर्व लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योग सुरू करण्याकरता या ठिकाणी देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। त्याची अंमलबजावणी येत्या 2 महिन्यामध्ये सुरू होणार असून आणि आता तर आपल्या मातृशक्तीच्या हातामध्येच मुंबईची महानगरपालिका आहे। मुंबईच्या महापौर या आपल्या ऋतुताई तावडे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुंबई शहरातल्या सर्व लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याच्या दृष्टिकोनातून बिनव्याजी कर्ज देऊन येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठं पाऊल महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईची महानगरपालिका उचलणार आहे। महिला दिन आहे, पण आपण मिळत ममता बॅनर्जी यांच्याकडे राष्ट्रपती यांचं जे अपमान करण्यात आलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी अशा अनेक असंवैधानिक गोष्टी, असंवैधानिक वक्तव्य आणि या ठिकाणी या देशाच्या संविधानाची पायामल्ली करून अनेक गोष्टी त्या सरकारच्या मार्फत त्यांनी गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये केलेल्या असून येणाऱ्या काळामध्ये पश्चिम बंगालची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। साटम साहेब, आपण एक महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांना एक पत्र लिहिलं आहे मिठी नदी संदर्भातलं। याआधी देखील पाहिलं असेल की जे आधीचं सरकार होतं महानगरपालिकेत त्यांनी कशा प्रकारे मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार केला, आता तुमच्या या मागणीनंतर ते कशा प्रकारे पूर्ण होणार आहे? मिठी नदीच्या डिसिल्टिंगच्या प्रस्तावाची किंमत ही महानगरपालिकेने 40% पेक्षा जास्त संख्येने कमी केली। याचाच अर्थ हा होतो की अननेसेसरी अशा प्रकारचं लोडिंग या ठिकाणी त्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेलं होतं। आता त्या प्रस्तावाला बीड करण्याकरता कुठलेही कंत्राटदार पुढे येत नसून एक रिंग तयार करायची आणि महानगरपालिकेला ते एस्टिमेट वाढवण्यासाठी परावृत्त करायचं, अशा प्रकारचे प्रयत्न महानगरपालिकेतल्या कंत्राटदारांची एक लॉबी या ठिकाणी करीत आहे आणि म्हणून मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महापौरांना अशी विनंती केलेली आहे की मिठी नदीचं डिसिल्टिंग जे आहे मिठी नदीचं ते डिपार्टमेंटलीच करण्यात यावं। कंत्राटदार जे काम करतात, जे इक्विपमेंटनी ते काम करतात, लेबर लावतात, ते इक्विपमेंट महानगरपालिकेने विकत घ्यावं किंवा भाडे तत्वावरती घ्यावं, स्वतः त्या ठिकाणी लेबर लावावे
आणि महानगरपालिकेने डिपार्टमेंटली अशा प्रकारचं डिसिल्टिंग मिठी नदीचं करावं, जेणेकरून कंत्राटदारांना सुद्धा जे महानगरपालिकेला वेठीस धरतात त्यांनाही चपराक बसेल आणि मोठ्या प्रमाणावरती निधीची बचत, मुंबईकरांच्या निधीची बचत ही या ठिकाणी या डिपार्टमेंटली केल्यामुळे होईल. जुहू बीचच्या क्लिनिंगमध्ये या ठिकाणी मुंबई महानगरपालिका डिपार्टमेंटली क्लिनिंग करते. त्या ठिकाणी कुठलाही कंत्राटदार नाही. 50 कोटीपेक्षा जास्त बचत ही फक्त एका जुहू बीचच्या क्लिनिंगमध्ये महानगरपालिकेची होत असून कंत्राटदारापेक्षा जास्त चांगला स्वच्छ जुहूचा समुद्र किनारा या ठिकाणी महानगरपालिका राखत असून महानगरपालिका डिपार्टमेंटली खूप चांगलं काम करू शकते आणि त्यामुळे मिठी नदीचं डिसिल्टिंग सुद्धा महानगरपालिकेने स्वतःच करावं. साटम साहेब, शेवटचा प्रश्न. जे विरोधक आहेत ते एक मागणी करतात की जो प्रशासक होते एवढ्या वर्ष, तर एक श्वेतपत्रिका ही काढलं पाहिजे. आपण अध्यक्ष आहात, तर तुमचं काय मत आहे यावरती? असं आहे, श्वेतपत्रिका काढावी अशा प्रकारची फक्त मागणी करतात, परंतु एखादी जर चुकीची गोष्ट होत असेल तर त्याकडे बोट दाखवत नाहीत, त्याकडे लक्ष देत नाहीत. आपण बघितलं की गेल्या 15-20 दिवसामध्ये ज्या ज्या चुकीचे टेंडर महानगरपालिकेच्या मार्फत काढले गेले होते ते सर्व रद्द करण्याचं काम आम्ही केलं. आम्ही महापौरांना पत्र दिलं, महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं, महापौरांनीही आयुक्तांना पत्र दिलं. त्यानंतर प्रशासनाने ती कारवाई केली. या ठिकाणी झूचं टेंडर असेल, जेम पोर्टलची खरेदी असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल रेलिंगचं टेंडर असेल, या सर्व गोष्टी बदलायची किंवा रद्द करण्याचं काम हे सुद्धा आम्हीच केलेलं आहे. आणि त्यामुळे सत्ताधारी आणि पहारेकरी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या मार्फत या ठिकाणी युतीच्या मार्फत आम्ही करत आहोत. या दोन्ही भूमिका आम्ही निभावत आहोत आणि सत्ताधारी पण असताना आम्ही पहारेकऱ्याची भूमिका सुद्धा, प्रशासनावरती पहारा देण्याची भूमिका सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका पार पडतील. कांदिवलीमध्ये ज्या प्रकारे फेरीवाल्यांकडनं पोलिसांवरती आणि अधिकाऱ्यांवरती हल्ला करण्यात आलेला, त्यावरती आपल्याकडनं आता भूमिका. मी आधीच म्हटलं होतं, विधानसभेत सुद्धा म्हटलं होतं की या ठिकाणी दोन भाग आहेत. एक जेन्युइन या ठिकाणी एलिजिबल हॉकर्स असतील आणि एक हॉकर्सचा माफिया असेल. हॉकरच्या माफियानी मुंबई शहराच्या रस्त्याचा ताबा घेतलेला आहे आणि या ठिकाणी काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी मुंबई शहरामध्ये अशा विशिष्ट प्रकारचं पॅटर्न राबवलेलं आहे. त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद, मालदा आणि दिनाजपूर जिल्ह्यामध्ये बांगलादेशी या ठिकाणी येतात, तिकडे आधार कार्ड तयार करतात, त्या आधार कार्डच्या आधारावर मुंबईमध्ये येतात, मुंबईमध्ये त्याच्या आधारावरती आधार कार्ड तयार करतात. काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड तयार करतात आणि मग उपजीविकेकरता या ठिकाणी असे रस्त्यावरती हॉकर माफियाच्या मार्फत हे ठेले लावतात आणि त्यामुळे त्यानंतर महानगरपालिका कारवाई करत असताना त्यांच्यावरती दादागिरी करतात, त्यांच्यावरती हल्ले करतात. अशा प्रकारचे माफियाच्या मार्फत चालवणारे कुठलेही हल्ले हे आम्ही खपवून घेणार नाही. कायद्याच्या अधीन राहून त्यांच्यावरती कडक कारवाई ही करण्यात येईल. आज T20 वर्ल्ड कपची फायनल आहे. मागची आपण सेमीफायनल पण जिंकली होती. आता काय एकदम नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भारतीय क्रिकेट टीमनी ज्या प्रकारचं प्रदर्शन या प्रतियोगितेमध्ये केलेलं आहे, निश्चितच भारतीय क्रिकेट टीम या ठिकाणी हे कॉम्पिटिशन, ही टुर्नामेंट जिंकेल आणि या ठिकाणी विजेते म्हणून भारतीय क्रिकेट टीमच या ठिकाणी संध्याकाळी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.